नमस्कार नमस्कार मंडळी आजच्या कार्यक्रमात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 3 वैशाख शके 1948 अर्थात 23 एप्रिल 2026. मंडळी, सध्याच्या काळात आपण पाहतो की निर्मळ निर्भेळ हे फार दुर्मिळ होत चाललं आहे. माणसांमधला संवाद हरवत चालला आहे. दुसऱ्याला मदत करणं हे देखील आता कमी झालं आहे. असं वागताना आपण हे विसरतो की आपण वर्तमानात लोकांशी कसं वागतो यावर आपलं भविष्य अवलंबून असतं. आज आपण कोणाला मदत केली नाही, कुणाशी बोलणं चालणं ठेवलं नाही, तर भविष्यात आपण एकटे पडण्याची शक्यता मात्र नक्की आहे. आपण पैसे कमवत असतो, त्यासोबत माणसं जोडणं ही सुद्धा एक फायदेशीर गोष्ट आहे. माणसांमधली आपली गुंतवणूक ही सर्वाधिक परतावा देते. चला मंडळी, आता आपल्या या गप्पांना थोडा विराम देऊया आणि आपले सदू, लक्ष्मी आणि माई आज कोणत्या विषयावर गप्पा मारतायत ते ऐकूया आपल्या गप्पा गोष्टी या कौटुंबिक संवादातून. याचं लेखन केलं आहे अनिल दांडेकर यांनी आणि यामध्ये मोरेश्वर जोशी, गायत्री भरणकर आणि ऋचा गद्रे यांनी सहभाग घेतला आहे. अण्णा, ओ अण्णा, आहे काय घरात? अरे हे काय कायच आवाज नाही, सगळीकडे नुसतं सामसूम. अण्णा, ओ अण्णा. थांबा हो जरा, एवढा आरडाओरडा कशाला करतायसा? आता कोणच ओ देत नाही तर मोठ्यानं हाक मारायला नको? अहो, पण कोणीही तुमची आरडाओरड ऐकली तर त्यांना वाटायचं की अण्णांच्या घरात कोण चोर शिरलाय की जनावर शिरलंय. काय 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 असं कोणाला काही वाटणार नाही. म्हणजे माझी ओरड घरातल्यालाच ऐकू येत नाही तर शेजारचं कशाला ऐकणार आहे? मी थांबा हो, उगीच माझ्याशी वाद घालू नका. मी आज जाऊन बघूनच येते कशी. कोण आलंय? हां, अगं लक्ष्मी, तुम्ही आलात होय. मी हाका ऐकल्या, पण मागच्या बाजूला होते ना, म्हणून अगं वेळ लागला. बघितलं, झालं ना नेहमीप्रमाणे माझंच खरं. म्हणजे अहो, आलेनी हे मोठमोठ्यानं अण्णांना हाका मारायला लागले. तेव्हा मी त्यांना बोललं की मोठमोठ्यानं हाका नका मारू, शेजारच्यांना काय वाटेल की अण्णांच्या घरी काय झालं आणि काय नाही. हां, तोच आवाज ऐकू येत होता मला मागच्या दारी. तर तर हे माझं कुठं ऐकायला तयार आहेत, उलट मलाच म्हणतात काय कोण धावत येत नाहीये म्हणून. अगं मग खोटं काय आहे त्यात? आता माई, तुम्ही काय बोलतावाय काय? म्हणजे अगं सदू बोलला ते काही पूर्णपणे खोटं नाहीये ना. अहो, हिला माझं प्रत्येक बोलणं खोटंच वाटतं नेहमी. नाही म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय माई, जर इथं काय आरडाओरड झाली तर मदतीला म्हणून कोण धावत पण येणार नाही? नाही काय म्हणजे नशिबानं अजून आपल्या गावात तरी तशी परिस्थिती आलेली नाहीये. पण काय मला सांग, रस्त्यात एखादा अपघात झालेला दिसला तर मदत करायला किती जण जातात? नाही जात. आपलं काम बाजूला ठेवून पहिल्या प्रथम अपघातग्रस्ताला मदत करायला जाणाऱ्या लोकांचं प्रमाण नक्कीच कमी आहे. तसं नाही हा माई, मग? पण काय काय वेळेला लोक पोलिसांना घाबरतात, म्हणजे नंतरच्या चौकशीमध्ये त्यांचा वेळ जातो ना म्हणून. चौकशी न करता एखाद्या अपघातामध्ये कोणाची चूक आहे हे ठरवण्याचा अधिकार पोलिसांना आहे का? नाही, ते काम कोर्टाचं आहे. पोलिसांचं काम पूर्ण चौकशी करून रिपोर्ट कोर्टाला सादर करणं हे असतं. अगदी बरोबर माई. मग या सगळ्याला वेळ लागणारच ना. पोलिसांना तपास कामात सहकार्य करणं हे एक प्रकारे अपघातामध्ये नुकसान झालेल्या माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी मदत करण्यासारखंच आहे. हे बाकी बरोबर आहे. आणि एखाद्या प्रसंगात दुसऱ्याला मदत करण्याची प्रामाणिक इच्छा असेल ना, तर नक्कीच काही ना काही मार्ग सुचतोच. या मात्र बरोबर बोलला माई. हो, नाहीतर नुसतीच भाषणं द्यायची आणि म्हणायचं वसुधैव कुटुंबकम. काय म्हणालात माई? अगं मी म्हणाले वसुधैव कुटुंबकम. याचा अर्थ या पृथ्वीवरील सर्व माझे कुटुंबीय आहेत, पण ते फक्त सांगण्यापुरतंच राहतं. हो, नाहीतर काय. म्हणजे आपल्या गावात अजून तरी असं होत नाहीये, पण मोठ्या मोठ्या शहरात माणसं अपार्टमेंटमधल्या आपल्या शेजारच्या ब्लॉकमधल्या लोकांशी सुद्धा सलोख्याचे संबंध ठेवत नाहीत. काय सांगताव काय माई? खरंच. आणि या गोष्टीचं कौतुक वाटतं त्यांना. वर मोठेपणाने सांगतात. काय बरं? आम्ही कुणाच्या ना अध्यात ना मध्यात. खरं तर ना असं म्हणून ते स्वतःची शेजार धर्माची जबाबदारी टाळत असतात. होय, माणसं बरोबर हुशार असतात हो. पण मग स्वतःवर एखादा प्रसंग आला की त्यांना कळतं. नाहीतर काय.
म्हणजे एखाद्याच्या व्यक्तिगत बाबींमध्ये उगीच नाक खुपसू नये हां, पण त्याच्या गरजेच्या प्रसंगात दुसऱ्याला मदत करणं हे आपलं नागरी कर्तव्य आहे, हे मात्र जबाबदार माणसांनी लक्षात ठेवलं पाहिजे. खरंय खरंय हा. ओ माई, हं? आज गुरुवारी कुठचा येतो तो योग आहे ना हो? अरे गुरुपुरुषामृत. हा, म्हणजे तोच तो. हां, पण अरे त्याचं काय? सोनं घेतात ना या दिवशी. अण्णा सुद्धा काय सोनं बिनं घ्यायला गेलेत की काय? होय, होय. म्हणून विचारलं. पण तुला कसं कळलं अण्णा सोनं आणायला गेलेत ते? मग आम्हाला सांगितलेलं नाहीत. माई काय सांगताव काय? पण तुम्ही कशा काय नाही गेल्यात अण्णांसंगाती? अगं सोनं म्हणजे अण्णा मातीतलं सोनं आणायला गेलेत. मातीतलं सोनं? हा काय प्रकार आहे नवीन? अरे सधू, 7-8 दिवसांपूर्वी तू आणि अण्णा 18 किलो काजू बी नाही का कारखान्यात देऊन आलात गर काढण्यासाठी, आठवतंय ना? मग त्याचं काय आणि सोन्याचा काय संबंध त्याच्याशी? अरे त्या कारखान्याच्या मालकाचा फोन आला होता, काजू बी काढून झाली आहे ती घेऊन जा म्हणून. बरं, असं होय. हं. हा, म्हणजे ती काजू बी आणायसनी अण्णा तिकडे गेलेत तर. हो हो. आणि तुम्ही आम्हाला खोटं सांगितलं ते सोनं आणायला गेलेत म्हणून. खोटं कसं काय? अरे खरंच आहे ते. आता हे कसं काय खरं? शेतकरी मातीत बी लावतो, मग रोपाचं मायेनं रक्षण करतो, बराबर. आलेल्या फळांची जीवापाड जपणूक करतो. इतक्या कष्टाने आपण पीक घेतो, मग ते पीक म्हणजे त्याच्यासाठी सोनंच नाही का? हा बाईनू, हे बाकी खरं आहे बघा. आणि एक एक काजू बी जमवायला किती त्रास पडतो ना, हे त्या जमवणाऱ्यालाच कळतं बघा. हा, आणि म्हणूनच माई तुम्ही काजूगराला सोनं म्हटलं. आता आलं का लक्षात? हां, पण पिवळं सोनं नाही बरं, पांढरं सफेद सोनं. आणि अण्णांची इतरही काही कामं होती. हा, मग बराबर. त्याचं काय आहे, आम्ही यावर्षी ना भात पेरायचं नाही असं ठरवलेलं आहे. काय सांगताय काय माई? अरे मागच्या वर्षाचा सगळा तांदूळ शिल्लक आहे अजून. आम्हा दोघांना असा कितीसा लागतो? हा, ते पण बरोबरच आहे. म्हणून मग आम्ही त्या 4 दळ्यात यावर्षी वेगवेगळी पिकं घ्यायचं ठरवलंय. हे मात्र चांगलं आहे. हा, आणि सदू, हं. तुला एक सांगू का? काय हो? गुरु पुष्यामृत योगाला फक्त सोनं घेत नाहीत हां, तर बाकी सुद्धा अनेक गोष्टी करतात. म्हणजे आणखीन काय गोष्टी करतात हो? जेव्हा पुष्य नक्षत्र आणि गुरुवार एकत्र येतात तेव्हा गुरु पुष्यामृत योग म्हणतात. होय होय, एकदा अण्णांनी सांगितलं होतं हे. हां, आणि हा योग शुभ मानला जातो. म्हणून या दिवशी घर किंवा शेतीच्या उपयोगाच्या वस्तूंची खरेदी करतात, नवीन काम किंवा व्यवसायाची सुरुवात करतात. तसंच माईनू या हा. दिवशी धार्मिक कार्य पण करतात, काही ठिकाणी पूजापाठ पण करतात ना व. अगदी बरोबर. आणि खरं सांगू का, पाडवा काय, अक्षय तृतीया काय आणि हा गुरुपुष्यामृत योग काय, हे सगळे आपल्या निसर्ग चक्राशी जोडलेले आहेत. म्हणजे आम्हाला काय समजलं नाही हो माई. तुम्ही आता जरा इस्कटून सांगा बघू. हो सांगते ना. आता मला सांग, अक्षय तृतीया कधी असते? परवाच नाही काय झाली, 19 तारखेला काहीतरी होती ती. हां, अगं म्हणजे मला असं सांगायचंय की अक्षय तृतीया वैशाख महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या तृतीयेला साजरी केली जाते. अगदी बरोबर. वैशाख महिना म्हणजे उन्हाळ्याचे दिवस. होय. आपल्या देशामध्ये अक्षय तृतीयेला कुंभाची पूजा केली जाते. कुंभ म्हणजे माठ, हं. ज्यामध्ये पाणी साठवलं जातं. अनेक ठिकाणी स्त्रिया अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याचं दान करतात. होय काय असं आहे होय. आणि उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी हे असे विधी परंपरेनुसार केले जातात. आपले पूर्वीचे लोक ना हुशारच होते, डोक्यानं काम करायचे. आणि माहितीये का, या दिवशी विष्णूची पूजा केली जाते. पण आपल्या पूर्वजांनी या योगाला एका निसर्गातल्या जलतत्वाशी म्हणजेच पाण्याशी आणून जोडलं. खरं आहे हा, अक्षी खरं आहे. शुभयोग वा मुहूर्त कुठलाही असू दे, काय करायला सांगितलं जातं? काय करायला सांगितलं जातं? सोनं चांदी खरेदी, म्हणजे जे समृद्धीचं प्रतीक आहे. हम्म. नवीन व्यवसाय चालू करणं म्हणजे प्रगतीची सुरुवात असते. हं. धार्मिक कार्य वा जप करावा, ज्यामुळे मन शांत होतं. हा, या तुम्ही सांगितलं होतं सगळं बरोबर आहे. पण माई तुम्ही बोलल्यात सगळ्याच्या सगळं काय कळलेलं नाही आम्हाला. बर. पण काहीतरी महत्वाचं आहे एवढं मात्र नक्की आहे. सदू, कसं आहे माहितीये, आपण माणसं ना अनेकदा आपल्या सोयीनं विचार करतो. आता म्हणजे काय? म्हणजे फक्त शब्दांचा विचार करतो, पण खोलवर विचार करून मुळातला विचार शोधत नाही, असं माईना क्या बात म्हणायचं. है.
सदू हा? अरे अगदी परफेक्ट बोललास. होय ना. ओ माई, तुमच्या आणि अण्णांच्या संगतीत राहून एवढं पण कळलं नाही तर मग काय उपयोग आहे सांगा. म्हणूनच तर मायनू काय नड लागली ना की आम्ही डायरेक्ट तुमच्याकडेच येतो बघा. होय होय. काय हो माई, अजून आलं नाहीत ते अण्णा? अरे येतील. ज्या कामाला गेले आहेत ते झालं तर पाहिजे. पण काय रे, एवढी चौकशी का करतोयस? त्यांच्याकडे काही अर्जंट काम होतं का तुझं? होय हो, थोडा वेळ वाट बघतो, पण नाही आले तर उद्या सकाळी मात्र यायला लागणार आहे. बरं, काही निरोप द्यायचा असेल तर सांग मला, मी सांगेन त्यांना. आणि मग काय, ते फोन करतीलच की तुला. नाही तसं नाही मायनू, फोनवरून काय होण्यासारखं काम नाही आहे बघा. म्हणजे बरं, तुम्हाला काय पैशांची वगैरे गरज आहे का? अरे तसं असलं तरी मला अगदी निःसंकोच सांग हो. नाही हो, तसं काय पण नाही. पण मग ह्या कामासाठी मी उद्या येईन आणि अण्णांना भेटेन, म्हणजे माझं बरं, काम बरं. होईल. चालेल चालेल. बरं मायनू, निघताव तर मग आम्ही आता. हं? अरे होय. बसा बसा, हो. लगेच कुठे निघालात? माईनू, आता वेळ पण जास्ती झाला होय. आहे आणि आता पुढच्या कामाची तयारीच्या दृष्टीने आम्हाला घरी जायला हवं. अरे त्याशिवाय हो काय हो, काम जाशील जाशील, पण थोडा चहा तर घेऊन जाऊ. हा मात्र घेऊन जाऊया. चालेल. तुम्ही काय तो चहा द्यालात की आम्ही आपल्याला निघतावा. हो, लगेच घेऊन येते. आणा आणा. गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद आत्ताच आपण ऐकलात. याचं लेखन केलं होतं अनिल दांडेकर यांनी आणि यामध्ये मोरेश्वर जोशी, गायत्री भरणकर आणि ऋचा गद्रे यांनी सहभाग घेतला होता. मंडळी, आज प्रदूषणाची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली आहे. हे प्रदूषण थांबवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. आज आपण माती प्रदूषण रोखण्यासाठी काय उपाययोजना करायच्या याविषयी आता माहिती ऐकूया. या माहितीचं वाचन केलंय विद्या तावडे यांनी. नमस्कार मंडळी, मातीची धूप आणि प्रदूषण होण्याची काही प्रमुख कारणं आहेत. गायरान, वनं, पडीक जमिनी आणि परिसरातील झाडांची संख्याने वेगाने कमी होते. त्यामुळे मातीची धूप वेगाने होते. शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढत चाललाय. याशिवाय शेतातील काडी कचरा, गव्हाचा भुसा आणि ऊसाचं पाचट शेतातच जाळलं गेल्यामुळे सेंद्रिय कर्ब आणि उपयुक्त सूक्ष्मजीवही मोठ्या प्रमाणात जळून जातात. शहरी आणि कारखान्यातील सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना सिंचनासाठी वापरलं जाणं हेही माती प्रदूषणाचं मुख्य कारण ठरतंय. भूपृष्ठावरील जमीन किंवा माती हा नैसर्गिक घटक असून त्याचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो. जसं मानवी वसाहती, शेती, वनस्पती, खाणकाम, उद्योगधंदे, जलसाठे इत्यादी. काही जमिनीवर पावसाच्या अभावामुळे वाळवंट, ओसाड प्रदेश आहेत, तर मोठा भाग समुद्राने व्यापलेला आहे. भूपृष्ठावरील खडकाळ जमिनीतील खडकांची झीज होऊन त्यापासून मृदा तयार होते. खडकापासून मृदा निर्माण व्हायला हजारो वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे खडकातील मूळ गुणधर्म हे मृदेमध्ये आढळतात. तिथली मृदा ही थोड्या प्रमाणात सुपीक किंवा नापीक असते. या भूमीवरील माती किंवा मृदा आपण वेगवेगळ्या कारणांसाठी उपयोगात आणतो. या मृदेमध्ये योग्य ते पोषक द्रव्य असतील तर त्यात सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी आवश्यक तितक्या आर्द्रतेचा पुरवठा होत असेल तर अशी जमीन वनस्पतींच्या लागवडीसाठी सुपीक मानली जाते. या मातीवर वातावरणातील तापमानाचाही परिणाम होत असतो. सूर्यापासून मिळणारी उष्णता महत्त्वाची असते. अतिथंड हवामानाच्या भागात मृदा बर्फाने आच्छादलेली राहिल्यामुळे तिथे शेती करता येत नाही. तसंच अतितीव्र उष्ण हवामानातही मृदा ही नापीक आणि वाळवंटी असते. इथेही शेती करण्यात अडचणी येतात. पृथ्वीवरील समुद्र, वाळवंट, डोंगराळ, खडकाळ अशा जमिनी वजा केल्या तर फारच कमी जमीन वनस्पतीच्या वाढीसाठी योग्य असल्याचं आपल्याला दिसून येईल. अशा प्रकारे योग्य हवामान, योग्य पाऊस मिळणाऱ्या भागातील मृदा ही पिकांच्या, वनस्पतींच्या वाढीला योग्य असते. या मृदेतील अनेक खनिज घटक हे पिकांच्या आणि वनस्पतींच्या वाढीला पोषक असतात. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये आपण मानवाने जमिनीच्या सुपीकतेच्या संवर्धनाकडे फारसं लक्ष दिलेलं दिसत नाही. वाढतं शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे जमीन, पाणी, दैनंदिन रासायनिक घटक आणि विषारी पदार्थांची विल्हेवाट योग्य प्रकारे न लावल्यामुळे मोलाची जमीन प्रदूषित आणि खराब होत आहे. जमिनीवर टाकलेला उद्योगधंद्यातील टाकाऊ पदार्थ, कचरा आणि वापरात आणलेल्या रासायनिक टाकाऊ घटक जमिनीवर टाकले गेल्यामुळे ती जमीन नापीक होते. मातीसोबतच हवा, पाण्याचं प्रदूषण वाढतं. त्यातील रोगकारक घटकांची वाढ होऊन रोगांच्या साथी पसरतात.
टाकाऊ घटकांमध्ये जड धातू किंवा किरणोत्सारी पदार्थ असतील तर ते जलचर, जमिनीवरील वनस्पती, पिकं यांच्याद्वारे मानवी शरीरात प्रवेश करतात, जसं कार्बन, लोह, कोबाल्ट, झिंक इत्यादी. मृदा प्रदूषणाचीही काही कारणं आहेत. जास्त उत्पादनाच्या हव्यासापोटी रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा वापर यामुळे जमिनीचं प्रदूषण होतंय. जमिनीमध्ये उपलब्ध खनिजांचा वापर पिकांच्या पोषणासाठी होत असतो. मात्र गेल्या काही वर्षात एकामागून एक सलग पिकांची लागवड करत गेल्यामुळे जमिनीमध्ये पोषक घटकांची कमतरता भासू लागली आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी रासायनिक खतांचा वापर सुरू झाला. सुरुवातीच्या काळात त्यामुळे चांगलं पीक उत्पादनही मिळालं. मात्र खताच्या वापरामुळे उत्पादन चांगलं येतं हे लक्षात आल्यानंतर खतांचा अनावश्यक वापर सुरू झाला. पिकांच्या संरक्षणासाठी कीडनाशकांचा वापरही वाढला. या दोन्ही घटकांच्या अतिरेकामुळे जमिनीतील त्यांचं प्रमाण वाढलं. जमिनीचा कस कमी झाला. रासायनिक घटकांच्या विषारीपणामुळे शेतीसाठी उपयुक्त सूक्ष्मजीवांचा नाश होत गेला. कीटकनाशकातील टाकाऊ घटकांमध्ये हायड्रोजन, सल्फाईड आणि सल्फर डायऑक्साईड हे वायू तयार होऊन जमिनीतून असह्य दुर्गंधी येते. मोठे पाऊस किंवा अतिरिक्त प्रमाणात दिल्या गेलेल्या पाण्यासोबत ही रसायनं आणि कीडनाशकं निचरा होऊन परिसरातील जलस्रोतांमध्ये आणि भूजलामध्येही मिसळली जाते. त्यामुळे पिण्याचं पाणीही प्रदूषित बनत चालले. पिकांना आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी दिल्याने पाणी शेतात साचून राहतं. जमिनीच्या खालच्या थरातील क्षार हे वरच्या थरात केशाकर्षण पद्धतीने जमा होतात. या अनावश्यक पाण्यामुळे आणि मृदेचा वरचा थर खारट, नापीक आणि कडक बनतो. जास्त पाणी दिल्यामुळे पीकही चांगलं येऊ शकत नाही. पिकाला आवश्यक तेवढंच पाणी दिलं गेलं पाहिजे. शेतातील मशागतीमध्ये नांगरणी, कुळवणी, पेरणी, खुरपणी अशी कामं शेतजमिनीच्या मजदुरानुसार केली पाहिजेत. जमिनीला योग्य बांधबंदिस्ती करण्याची आवश्यकता असते. त्यामुळे पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जाणारी माती आणि त्यातील सुपीक द्रव्य वाचवता येतात. जमिनीत सलग तीच पिकं वारंवार घेतली गेली तर जमिनीतील पोषक घटकांचं प्रमाण वेगाने कमी होतं. मृदा नापीक बनत जाते. पीक पद्धतीमध्ये एकापेक्षा जास्त पिकं घेताना जमिनीच्या बेवडाचा, त्यातही कडधान्य किंवा शेंगवर्गीय पिकांचा समावेश करावा. या पिकांच्या मुळांवर गाठी येऊन जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांचं आणि नत्राचं प्रमाण वाढायला मदत होते. पिकांच्या शिफारशीप्रमाणे आवश्यकते इतकंच पाणी किंवा खतं देण्याविषयी शेतकऱ्यांनी जागरूक व्हायला हवं. वाढत्या लोकसंख्येच्या गरजांच्या पूर्ततेसाठी जंगलाखालील जमीन वेगाने कमी होत चालली आहे. शेतीसोबतच मानवी वस्त्या, शहरं, कारखाने, विविध प्रकल्प निर्मितीसाठी पहिलं आक्रमण हे जंगल क्षेत्र, गायरान, पडीक जमिनी यावर होतंय. जंगलं घटल्यामुळे भूपृष्ठावरील हवामानात बदल होतो आणि तापमान वाढतं. जमिनी ओसाड, कोरडी आणि नापीक होतात. असह्य उष्णतेने अनेक जीवांचे बळी जातात. वातावरणातील प्राणवायू आणि कार्बन डायऑक्साईड यांचा समतोल ढासळतो. यावर उपाययोजना म्हणून जलसंचयन आणि जंगल क्षेत्रात वाढ करणं गरजेचं आहे. जमिनीची धूप थांबवण्यासाठी योग्य पद्धतीने पाणी अडवण्याची आवश्यकता आहे. ताली बांधणं, बांध बांधणं, बंधारे घालणं, पाझर तलाव बांधणं आणि उताराला आडव्या दिशेने बांध घालणं, या क्षेत्रामध्ये लवकर लवकर वाढणाऱ्या वनस्पतींची भरपूर प्रमाणात लागवड करणं गरजेचं आहे. पावसाचं पाणी जमिनीत मुरावं म्हणून जमिनीवर वृक्षांची लागवड करावी. कोणत्याही ठिकाणी गावात, जिल्ह्यात, राज्यात सर्वत्र एकूण क्षेत्रफळाच्या 33% क्षेत्र जंगलाखाली असावं असा पर्यावरण संतुलित राखण्यासाठी नियम आहे. शेतीची मशागत जसं नांगरणी, पेरणी आडव्या दिशेत करावी. मशागती उताराच्या दिशेने करणं शक्यतो टाळावं. शेतात सलग एकच पीक वारंवार घेऊ नये. शेतीतील फेरपालट करताना जमिनीचा कस, मातीची सुपीकता ज्या पिकांनी वाढू शकते तशीच पिकं जमिनीमध्ये घ्यावीत. जमिनीवर गवताचं तसंच इतर सेंद्रिय पदार्थांचं आच्छादन वाढवावं. त्यामुळे मातीची हानी होणार नाही. मृदा सुपीक तसंच निरोगी राहण्यासाठी जास्तीत जास्त शेणखत किंवा इतर सेंद्रिय खतं वापरावीत. मातीचं प्रदूषण विषारी वायूमुळे देखील होतं. त्यामुळे शेतातील काडी कचऱ्याच्या ज्वलनामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे जमिनीमध्ये विषारी वायू निर्माण होणार नाहीत याची दक्षता घेणं महत्त्वाचं आहे.
पिकांना आवश्यकतेनुसार पाणी द्यावं. पिकांना वनस्पतींना गरजेपुरताच पाणी पुरवठा करावा. ठिबक सिंचनाने जवळजवळ 70% पाण्याची बचत होते. त्याला प्राधान्य द्यावं. शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या रासायनिक घटकांचं प्रमाण कमी करणं. शिफारशीप्रमाणे एकात्मिक खत आणि कीडरोग व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा. त्यामुळे शेतातील रसायनांचा अनावश्यक वापर कमी व्हायला मदत होईल. शक्य असेल तर सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब जमिनीच्या सुपीकतेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरतो. माती प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना याविषयीची माहिती आत्ताच आपण ऐकलीत. माहितीचं वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. मंडळी, आता कार्यक्रमाची वेळ संपत आले, पण निरोप घेण्यापूर्वी जाणून घेऊया आमच्या पुढच्या कार्यक्रमांविषयी. आमच्या शनिवार दिनांक 25 एप्रिल 2026च्या आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात कोकण विभागासाठी उपयुक्त शेती अवजारं याविषयी डॉक्टर निलेश शिरसाट यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा नक्की ऐका आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम. बरं तर मंडळी, आता आजच्या कार्यक्रमातून मी आपला निरोप घेते, पण पुन्हा भेट आहेच. तोपर्यंत नमस्कार.